40 ते 50 वयात पोट का वाढतं? कारण आणि उपाय. वुमन हेल्थ टिप्स. तुमचं वय 40च्या पुढे आहे का? पूर्वी जेवढं खात होता तेवढंच खात असूनही पोट वाढतंय का? कपडे कमरेजवळ टाईट होऊ लागले आहेत का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एवढं काही खातही नाही, मग माझं पोट का वाढतंय? जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 40 ते 50 या वयात शरीरात होणारे काही नैसर्गिक बदल पोटाभोवती चरबी वाढण्याला कारणीभूत ठरू शकतात. विशेषतः पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉजच्या काळात इस्ट्रोजन कमी होत असताना शरीरातील फॅट डिस्ट्रीब्युशन बदलू शकते आणि चरबी पोटाभोवती जास्त साठवण्याची शक्यता असते. पण घाबरायचं कारण नाही. आज आपण पाहणार आहोत पोट वाढण्याची 7 महत्वाची कारणं आणि त्यावर करता येणारे प्रॅक्टिकल उपाय. कारण नंबर 1, हार्मोनल चेंजेस. पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस. 40 ते 50 या काळात अनेक महिलांमध्ये पेरिमेनोपॉज सुरू होऊ शकतो. या काळात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्स मध्ये बदल होतात. इस्ट्रोजन कमी होत गेल्याने शरीरातील चरबी ही पाणी थाईपेक्षा ॲब्डोमन म्हणजे पोटाभोवती साठण्याची प्रवृत्ती वाढू शकते. म्हणूनच काही महिलांना अचानक वाटतं, माझं वजन फारसं वाढलेलं नाही, पण पोट मात्र पुढे आलंय. हा बदल केवळ तुमच्या खाण्यामुळेच होत असेल असं नाही. आता काय करायचं? हार्मोन्स बदलत आहे म्हणून काहीच करता येत नाही असं नाही. रेग्युलर वॉकिंग, स्ट्रेट ट्रेनिंग, बॅलन्स डाएट आणि पुरेशी झोप यावर लक्ष द्या. कारण नंबर 2, मसल कमी होणं. दुसरं कारण म्हणजे मसल मास कमी होणं. वय वाढत गेल्यावर शरीरातील मसल मास कमी होण्याची शक्यता वाढते आणि मसल कमी झाल्यावर शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जाळत असलेल्या कॅलरीज देखील कमी होऊ शकतात. म्हणून पूर्वी ज्या प्रमाणात खाल्लं तरी वजन मेंटेन होत होतं ते 40 ते 50 नंतर तितकं सहज होईलच असं नाही. उपाय. फक्त कार्डिओ किंवा वॉकिंग पुरेसं मानू नका. आठवड्यात किमान 2 दिवस स्ट्रेट ट्रेनिंग करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ कुर्सी स्क्वॅट्स, दीवार पुशअप, रेजिस्टन्स बँड व्यायाम किंवा हलके वेट्स. तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार सुरुवात करा. याचा उद्देश फक्त वजन कमी करणे नाही तर मसल टिकवणे आहे. कारण नंबर 3, दिवसभर कमी हालचाल. तिसरं कारण म्हणजे फिजिकली ऍक्टिव्हिटी कमी होणं. घरकाम करत असलो म्हणजे एक्सरसाइज झाली असं नेहमीच होत नाही. ऑफिस वर्क, मोबाईल, टेलिव्हिजन, सतत बसून राहणं यामुळे दिवसभराची एकूण हालचाल कमी होऊ शकते आणि कॅलरीज कमी खर्च झाल्या तर वजन वाढण्याची शक्यता वाढते. एक सोपा नियम. दररोज चालण्याची सवय लावा. सुरुवातीला 20-30 मिनिटं ब्रिक्स वॉकिंग करा. हळूहळू तुमच्या फिटनेसनुसार वेळ वाढवू शकता. भारतीय मेनोपॉज सोसायटीच्या 2026च्या रिकमेंडेशन मध्ये आठवड्याला 150 मिनिटं मॉडरेट इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी सुचवली आहे. कारण नंबर 4, चुकीचा आहार. चौथं कारण, आपण खातोय ते किती आणि किती वेळा खातोय. मी गोड फार खात नाही असं अनेक जणी सांगतात, पण चहा, बिस्किट, नमकीन, फरसाण, बेकरी आयटम, शुगरी ड्रिंक्स, मोठ्या पोर्शन मध्ये भात किंवा पोळी, वारंवार स्नॅक हे सगळं एकत्र झालं तर कॅलरीज नकळत वाढू शकतात. म्हणून उपाशी राहण्यापेक्षा बॅलन्स प्लेट तयार करा. ताटात भरपूर व्हेजिटेबल्स, योग्य प्रमाणात प्रोटीन, पूर्ण धान्य किंवा भाकरी, पोळी, भात योग्य प्रमाणात आणि हेल्दी फॅट्स याचा समतोल ठेवा. प्रोटीनसाठी डाळी, कडधान्य, दही, दूध, टोफू, पनीर, अंडी, फिश किंवा चिकन यापैकी तुमच्या आहाराला योग्य पर्याय निवडा. प्रोटीन मध्ये मील मध्ये समाविष्ट करणं मसल मेंटेन करण्यासाठी उपयोगी ठरू शकतं. कारण नंबर 5, कमी झोप. 5वं कारण अनेकदा दुर्लक्षित केलं जातं ते म्हणजे झोप. 40-50 नंतर अनेक महिलांना हॉट फ्लॅशेस म्हणजे रात्री जाग येणे किंवा हार्मोनल चेंजेसमुळे स्लीप प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि झोप व्यवस्थित न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा, क्रेविंग आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होण्याचा सायकल तयार होऊ शकतो. उपाय. दररोज शक्यतो एकाच वेळेला झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. झोपण्याआधी मोबाईल कमी वापरा. रात्री खूप हेवी मील टाळा आणि 7 ते 9 तासांची क्वालिटी स्लीप मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण नंबर 6, स्ट्रेस.
6वं कारण म्हणजे स्ट्रेस. घर, मुलं, काम, आर्थिक चिंता, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज. 40 ते 50 या वयात अनेक महिलांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. स्ट्रेसमुळे स्लीप खराब होऊ शकते, इटिंग हॅबिट्स बदलू शकतात आणि एक्सरसाइज करण्याची इच्छाही कमी होऊ शकते. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट हा वेट मॅनेजमेंटचाच एक भाग समजा. दररोज 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी द्या. हलका वॉक, डीप ब्रीथिंग, योगा, मेडिटेशन किंवा तुमच्या आवडीचं शांत काम. स्वतःसाठी वेळ देणं सेल्फिश नाही, ते हेल्थसाठी आवश्यक आहे. कारण नंबर 7, मेडिकल कारणं. आणि आता एक अतिशय महत्वाची गोष्ट, प्रत्येक वाढणारं पोट हे फक्त मेनोपॉज किंवा लाईफस्टाईल मुळेच असेल असं नाही. या महिलांमध्ये थायरॉइड प्रॉब्लेम्स आणि औषधांचे साईड इफेक्ट्स किंवा इतर मेडिकल कंडिशन देखील वजन वाढण्यामध्ये भूमिका बजावू शकतात. कारण मेनोपॉज सोसायटी देखील मेनोपॉजची लक्षणं समजण्याआधी थायरॉइड, व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी, अनेमिया आणि इतर कारणांचा विचार करण्यास सांगते. म्हणून वजन किंवा पोट अचानक आणि सतत वाढत असेल, पिरियडमध्ये मोठे बदल होत असतील, खूप थकवा येत असेल किंवा इतर त्रास जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आता जाणून घेऊया पोट कमी करण्यासाठी काय करायचं. उपाय नंबर 1, क्रॅश डाएट करू नका. 7 दिवसात पोट सपाट, फक्त हार्ड ड्रिंक प्या आणि बेली फॅट गायब अशा दाव्यांपासून सावध राहा. तुमच्या शरीराला सस्टेनेबल रुटीन हवा आहे. हळूहळू हेल्दी हॅबिट्स तयार करा. उपाय नंबर 2, प्रत्येक मील मध्ये प्रोटीन, ब्रेकफास्ट मध्ये प्रोटीन, लंच मध्ये प्रोटीन आणि डिनर मध्ये प्रोटीन. उदाहरणार्थ दही प्लस स्प्राउट, अंडी प्लस व्हेजिटेबल्स, डाळ प्लस भाजी, पनीर किंवा टोफू प्लस व्हेजिटेबल्स किंवा तुमच्या आहाराला योग्य इतर प्रोटीन सोर्स. प्रोटीन मसल टिकवण्यासाठी महत्वाचा आहे. उपाय नंबर 3, वॉकिंग प्लस स्ट्रेंथ ट्रेनिंग. फक्त पोटाचे क्रंचेस केल्याने फक्त पोटाची चरबी टार्गेट करून कमी करता येत नाही. त्याऐवजी पूर्ण शरीरासाठी ऍक्टिव्हिटी करा. ब्रिस्क वॉकिंग प्लस स्ट्रेंथ ट्रेनिंग हा प्रॅक्टिकल कॉम्बिनेशन ठरू शकतो. आठवड्याला किमान 150 मिनिटे मॉडरेट फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि किमान 2 दिवस मसल स्ट्रेटनिंग ऍक्टिव्हिटी हे एक चांगलं गाईडलाईन आहे. उपाय नंबर 4, साखर आणि अल्ट्रा प्रोसेस्ड स्नॅक्स कमी करा. चहा घेताना प्रत्येक वेळी बिस्किट आवश्यक आहे का? दररोज मिठाई आवश्यक आहे का? भूक लागली की पॅकेट स्नॅक घेण्याऐवजी फ्रूट, रोस्टेड चना, नट्स किंवा दही यासारखे अधिक न्यूट्रिशियस पर्याय निवडू शकतात. उद्देश सगळं बंद करणं नाही. उद्देश म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि पोर्शन सुधारण्याचा आहे. उपाय नंबर 5, रात्रीची रुटीन सुधारवा. रात्री उशिरापर्यंत जागणं, मोबाईल स्क्रोलिंग आणि हेवी स्नॅकिंग ही सवय बदलण्याचा प्रयत्न करा. एक शांत बेड टाइम रुटीन तयार करा. यामुळे स्लीप क्वालिटी सुधारण्यास मदत होऊ शकते. स्पेशल 40+ महिलांसाठी सिंपल डेली रुटीन. सकाळी उठल्यानंतर पाणी प्या, थोडं स्ट्रेचिंग करा, नाश्त्यामध्ये प्रोटीन प्लस फायबर ठेवा. दिवसभरात नियमित चालत राहा. दुपारच्या जेवणात व्हेजिटेबल प्लस प्रोटीन प्लस योग्य कार्बोहायड्रेट पोर्शन ठेवा. संध्याकाळी 20 ते 30 मिनिटं ब्रिस्क वॉक किंवा वर्कआउट करा. रात्री हलकं आणि बॅलन्स जेवण घ्या आणि शक्यतो नियमित वेळेला झोपा. ही रुटीन एखादा मॅजिक शॉर्टकट नाही, पण सातत्याने केल्यास हेल्दी वेट मॅनेजमेंट आणि ओव्हरऑल हेल्थला मदत होऊ शकते. तर 40 किंवा 50 वय झालं म्हणजे पोट वाढणं अटळ आहे असं समजू नका. तुमचं शरीर बदलत आहे आणि बदलानुसार तुमची लाईफस्टाईल देखील थोडी बदलायला हवी. स्वतःला दोष देऊ नका. माझं वय झालं म्हणून आता काही उपयोग नाही असं अजिबात म्हणू नका. आजपासून एक छोटा बदल करा. 10 मिनिटे जास्त चाला, ताटात प्रोटीन वाढवा, गोड कमी करा आणि रात्रीची झोप सुधारण्यापासून सुरुवात करा. लक्षात ठेवा, पोट कमी करण्यापेक्षा निरोगी आणि मजबूत शरीर तयार करणं हे तुमचं खरं गोल असायला हवं. जर तुम्ही 40 ते 50 वयाच्या असाल तर कॉमेंटमध्ये फक्त 40+ लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मैत्रिणीला, बहिणीला किंवा आईला नक्की शेअर करा. अशाच महिलांसाठी उपयोगी
हेल्थ टिप्स पाहण्यासाठी व्हॉइस ऑफ MN चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 40 नंतर सकाळच्या नाश्त्यात काय खावं, ज्यामुळे दिवसभर भूक आणि क्रेविंग्स कंट्रोल करण्यास मदत होईल. तो व्हिडिओ चुकवू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.